लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो। आतापर्यंत तरी ह्या इथे मंगळागौर संपलेलीच नसते। मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ इथे चांदेकर कुटुंबाच्या स्त्रिया खेळत असतात। आदेश बांदेकर त्यांचं सूत्रसंचालन खूपच उत्तम पद्धतीने करत असतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळत असताना त्याचं नाविन्य, त्याचबरोबर त्या खेळाचं महत्त्व काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे नव्याने इथे पाहायला मिळत आहेत। इथे आता आजच्या ह्या स्पर्धेला खूपच महत्त्व आहे आणि आजची ही स्पर्धा जी आहे ती इथे आपल्या या माता भगिनींसाठी खूप महत्त्वाची आहे। आज घरामधील सगळे ताण तणाव हे सगळं विसरून तुम्ही आज या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज अजिबातच तांदूळ संपलेत, पीठ संपले ह्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही, कारण हा जो खेळ आहे किंवा आज ज्या होणाऱ्या स्पर्धांचे राऊंड आहेत ते मात्र तुम्ही खूपच आनंदाने इथे खेळाल अशी आशा आहे, असं बांदेकर इथे म्हणत असतात। त्याचबरोबर आज इकडे मात्र जी आपली नैना आहे, नैनाच्या डोक्यामध्ये मात्र खूपच वेगवेगळे विचार इथे सुरू असतात। काही जरी झालं तरी सुद्धा आज हे जे काही होणार आहे त्या सगळ्या गोष्टी इथे मी होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर ह्या खेळाची मी एवढे दिवस झाले वाट पाहत होते असा इथे ती विचार करत असते। ह्या सगळ्या गोष्टींचा आता इथे तिने विचार केल्यानंतर लगेचच आज जो सुपामध्ये तांदूळ घेऊन जो खेळ असतो खेळण्याचा तो त्याचा राऊंड असतो, लगेचच नैना इथे बाजूच्या ते टेबलांकडे जाते आणि तिच्या पर्समधून ग्लू बाहेर काढत असते आणि ग्लू बाहेर काढल्यानंतर तिथे असलेल्या सुपांना ती ते ग्लू लावत असते। आता तिथे असलेल्या सुपांना तिने तो ग्लू लावल्यानंतर लगेचच आता इकडे एक महत्त्वाची गोष्ट इथे होत असते आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यावरती ती तांदूळ टाकते। आता तांदूळ टाकल्यानंतर सुकेपर्यंत ती तशीच आहे त्याच ठिकाणी इथे बसलेली असते आणि जेव्हा हे तांदूळ जे आहेत ते टाकून होतात आणि ते तांदूळ टाकून झाल्यानंतर इकडे मात्र आता नैना लगेचच रोहिणीला जाऊन सांगते की आई, इथे ज्या बाजूचे इथे ते सूप आहेत तेच सूप आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि तेव्हा आता का घ्यायचे आहेत, तेव्हा इथे मी परफेक्ट वेळेला परफेक्ट इथे सगळं केलेलं आहे असं इथे ती सांगत असते। त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते की बरोबर आहे, तुझं नाही त्या ठिकाणी बरं डोकं चालतं ग। त्यावरच आता इकडे नैना म्हणत असते, हो अगदीच तुम्ही बरोबर बोललेला आहात, नाही त्या ठिकाणी माझं नाही तर सगळ्याच गोष्टीमध्ये माझं डोकं चालतं आणि सगळ्या गोष्टी मी ते अगदीच परफेक्ट करून आणलेल्या आहेत। आता लगेचच इकडे बांदेकर जे आहेत ते पुढच्या राऊंडला सुरुवात करण्याआधी म्हणत असतात, आता इथे ह्या ज्या काही कोल्हापूरच्या स्त्रिया आहेत ह्या कोल्हापूरच्या स्त्रिया मात्र खूपच हुशार आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ह्या ज्या काही स्त्रिया आहेत यांना मी आता एक गोष्ट सूचना देणार आहे आणि ह्या खेळाचं नाविन्य सुद्धा खूपच धमाकेदार असं असणार आहे। आता इकडे मात्र जी संगीता आहे ती म्हणत असते, आता ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही असाल तिथे सगळं काही हे वाहवाच होणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि ती म्हणजेच की आता मी तर तुमची एवढी फॅन आहे आणि त्याचबरोबर इथे बांदेकर म्हणत असतात, हो कोल्हापूरच्या ज्या स्त्रिया आहेत त्या खरंच खूप कुशल आहेत आणि त्याचबरोबर इथे आता मुद्दामूनच इथे संगीता म्हणत असते की तुम्ही एक पाऊल सांगा, आता इथे आम्ही 3 पाऊल पुढे जाण्याचं काम करू असं इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता पुढच्या फेरीला राऊंड सुरू होणार असतो। इथे ते म्हणत असतात, खरं तर तुम्हाला आता एक गोष्ट मी इथे विचारणार आहे आणि डोळ्यामध्ये काय असतं असं इथे विचारल्यानंतर लगेचच आता इथे काही आपली अनामिका आहे ती मुद्दामूनच म्हणते, काजल काय म्हणायचं आहे तुला असं ती विचारते। नाही म्हणजे डोळ्यामध्ये काय असतं असं विचारल्यानंतर काजळ असतं असं मला म्हणायचं आहे। अच्छा असं आहे, तर त्यावर कलाला प्रश्न विचारला जातो की कला डोळ्यामध्ये काय असतं तर काय पाहिजे, त्यावरच कला म्हणत असते स्वप्न आणि तेव्हाच इथे अगदीच बरोबर आहे, कला डोळ्यामध्ये नेहमीच स्वप्न पाहिजेत असं इथे सांगण्यात आलेलं असतं। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्यानंतर मात्र पुढच्या फेरीला सुरुवात झालेली असते। पुढच्या फेरीला सुरुवात झाल्यानंतर इथे प्रत्येकाच्या हातामध्ये सूप असतात आणि सुपाचा हा खेळ इथे रंगलेला असतो। इकडे मात्र सुपांचा हा खेळ इथे रंगल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो, इथे जी कला आहे कला खूप छान पद्धतीने खेळण्याचं काम करत असते, तर इकडे जी सरोज आहे ती तिला साथ देण्याचं सुद्धा अगदीच काम करत असते। ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असताना आता इकडे
मात्र दुसऱ्या बाजूला एक गोष्ट होत असते, ती म्हणजे इकडेच की आता हे खेळ खेळत असतानाच आता इकडे जी काही इथे रजनी आहे, रजनीला मात्र आता इथे चक्कर आल्यासारखं झालेलं असतं आणि तेव्हा ती त्या खेळातून बाद होत असते. तर आता इकडे सरोजला इथे नैनाने मुद्दामूनच धक्का लावलेला असतो आणि सरोज इथे खाली पडलेली असते. आता सरोज खाली पडल्याबरोबरच इकडे मात्र हा जो काही राऊंड आहे त्या राऊंडमधून इथे सरोज बाजूला होण्याचा प्रयत्न होत असते. तर आता इकडे जेव्हा हा खेळ रंगत असतो त्यावेळेसच इकडे सरोजने एक गोष्ट कलाला सांगितलेली असते की कशा पद्धतीने हा खेळ खेळायचा, कशा पद्धतीने रिदम, ताल, लय हे सगळं काही पकडायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे पकडल्यानंतरच आता हा जो काही खेळ आहे तो व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतो असं सांगितलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने इथे आता हा खेळ इथे खेळण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे दुसऱ्या बाजूला हा पहिला जो राऊंड आहे तो तर इथे झालेला असतो आणि पहिला राऊंड झाल्यानंतर खूपच उत्तम पद्धतीने तुम्ही इथे हे सगळं काही केलेलं आहे असं इथे दिसून आलेलं असतं. आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांनो अशी झालेली असते की आता इकडे दुसऱ्या सेकंड टाईमला जी काही फुगडी आहे, हवेतील फुगडी, ती खेळायची असते आणि हवेतील फुगडी खेळत असताना आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जी नैना आहे, नैनाने खूपच काही कांड इथे केलेले असतात आणि नैनाने खूप काही कांड इथे केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या दोघींना आता काही जरी झालं तरी जिंकायचं असतं असाच त्यांचा विचार सुरू असतो. बरोबर आता पुढच्या फेरीचे जे काही राऊंड आहेत ते इथे बांदेकर समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात आता पुढची फेरी जी आहे ती समन्वयाची आहे आणि त्याचबरोबर सासू सुनेला किती समजावून घेते आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करते ह्याबद्दलचा हा जो काही राऊंड आहे तो असणार आहे असं आता इथे बोललेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता पुढच्या फेरीला राऊंड सुरुवात होणार असते. खरं तर हा पुढचा फेरीचा राऊंड इथे नैनाने खूपच धमाकेदार केलेला असतो, कारण तिने सरोजच्या बाबतीत खूप कुरघोड्या केलेल्या असतात आणि सरोजला धक्का देऊन पाडण्याचं काम इथे केलेलं असतं. एकतर सरोजची तब्येत आणि त्याचबरोबर ही ह्या पद्धतीने वागल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र पद्धतीने झालेल्या असतात. आता मुद्दामूनच नैनाने तिला धक्का देऊन पाडलेलं असतं आणि इथे कलाला सरोज बरोबर खेळताना खूप जास्त आनंद सुद्धा होत असतो. पण आनंदापेक्षा जास्त तिच्यासाठी इथे सरोजची सुद्धा काळजी आणि हे सगळं महत्त्वाचं असतं प्रेक्षकांनो. किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या स्पर्धेतून तिला तिच्या नात्याला एक नवीन वळण आणि एक नवीन नाव द्यायचं असतं. जेव्हा सरोज आता खाली कोसळते आणि सरोज खाली कोसळल्यानंतर इकडे मात्र सगळेजण धावत जात असतात की सरोज कशी खाली पडली आणि त्याचबरोबर तिला लागलं वगैरे तर नाही ना, आणि हे सगळं कसं झालं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करत असतात. सुरुवातीला सरोजने आणि त्याचबरोबर कलाने खूपच छान असा ठेका, खूपच छान असा ताल धरलेला होता. पण आता ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे आता मात्र हे त्यांना इथे भोगावं लागणार असतं. आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी रोहिणी आहे ती रोहिणी मुद्दामूनच म्हणत असते, अगं नैना काय केलंयस तू हे, आणि त्याचबरोबर तू अशी कशी सरोज वहिनीला पाडलंस आणि इथे बघ ना बिचारी पडली ग, असं इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच इथे ती म्हणत असते, अहो असं काय करताय, मी काही नाही केलेलं आणि चुकून माझा धक्का वगैरे लागला असेल, मी कशाला काय करते, असं इथे बोलण्यात येत असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र आता हा राऊंड इथे संपतो असं सांगण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर आता दुसरा राऊंड असणार आहे तो म्हणजेच की कळशी घेऊन खेळण्याचा. आता इकडे कळशी घेऊन खेळण्याचा राऊंड असतो, पण या राऊंडमध्ये सुद्धा इकडे आता जी काही आपली नैना आहे, नैनाने खूपच वेगळं कटकारस्थान केलेलं असतं. तिने आता त्या कळशीमध्ये जी कलाच्या नावाची कळशी असते ती म्हणत असते, नाही आता बघा इथे मी काय घेऊन आलेली आहे आणि काय म्हणता क्षणी असं म्हटल्यानंतर मी इथे तपकीर घेऊन आलेली आहे आणि तपकीर तू आत्ता इथे का आणि कशासाठी आणलेली आहे असं विचारल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, असं कसं, आता इथे कलाला हरवायचं म्हटलं तर आता सगळ्या पुराव्यानिशी
कळशी इथे आलेच पाहिजे ना, मी आलेच असं म्हणून आता ती तिकडे निघून जात असते. आता ती तिकडून निघून गेल्यानंतर आता जी कळशी असते ती कलाच्या नावाची ती कळशी घेते आणि कलाच्या नावाची कळशी घेतल्यानंतर इथे आता ती त्या कळशीमध्ये तपकीर ओतत असते. आता त्या कळशीमध्ये पूर्ण तपकीर ओतल्यानंतर इकडे मात्र आता जेव्हाच त्या कळशीमध्ये ती तपकीर ओतते आणि तेव्हा त्या कळशीला सगळ्या बाजूनी ती इथे तपकीर फिरवण्याचं काम करत असते. इकडे मात्र कोणाला ह्या सगळ्या गोष्टी कुणी केल्यात काय केल्यात हे अजिबातच माहिती नसतं, कारण हे सगळं इथे नैनाने घडून आणलेलं असतं. आता कळशी खेळण्याचा सुद्धा इथे राऊंड सुरू झालेला असतो आणि कळशी खेळण्याचा राऊंड इथे सुरू झाल्यानंतर आता इकडे कला आणि त्याचबरोबर सुरुवातीला तर सरोजने खूपच छान पद्धतीने ठेका धरलेला असतो. इथे सरोजचा पाय मुरगळल्यावर सुद्धा इकडे तरीसुद्धा तिने अगदीच हार न मानता हे सगळं काही केलेलं असतं. आता इकडे जी काही सरोज आहे कलाला शिंका यायला सुरुवात होतात आणि कलाला शिंका यायला सुरुवात झाल्याबरोबरच आता इकडे सरोज म्हणत असते काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर तिला एका ठिकाणी बसवलं जातं. जे इथे त्या स्पर्धेचे आयोजक आहेत ते पाहतात, तर पाहिल्याच्या नंतर मात्र आता त्यांच्या कळशीमध्ये इथे काय आहे तर कळशीमध्ये इथे आता तपकीर त्यांना दिसते आणि कळशीमध्ये तपकीर कधी आणि कशी आली हा विचार ते करत असतात आणि त्याचमुळे इथे आता कलाला शिंगा यायला सुरुवात झालेली असते. पण त्याचबरोबर इथे लगेचच जी संगीता आहे संगीता मात्र लगेचच तिच्याकडे असलेली जी सुंठ असते ती कलाला देते आणि ती म्हणत असते हे घे, ह्याच्यामुळे तुला थोडंसं बरं वाटेल असंच म्हणून आता तिला इथे सुंठ देण्यात आलेली असते. आणि कलाने थोडीशी सुंठ ओढल्यानंतर इथे ही तपकीर कशी आली हा प्रश्न इथे सगळ्यांनाच पडलेला असतो. खरं तर आता इकडे आदेश बांदेकर खूप नाविन्यपूर्ण पद्धतीने हा खेळ इथे खेळून घेण्याचं काम करत असतात आणि सगळे जे काही स्पर्धक आहेत ते सुद्धा इथे खूपच छान पद्धतीने प्रतिसाद सुद्धा देत असतात. आता इकडे सरोजच्या पायाला थोडंसं मुरगळलेला असल्या कारणाने तिला दुखत असतं, पाय हात व्यवस्थित सूज धरलेला असतो आणि तेव्हा आबा म्हणत असतात की सरोज जर तुला एवढं त्रास होत होतास तर तू पुढचा राऊंड कशाला खेळलीस, नव्हता खेळायचा, स्किप केलं असतंस तरी सुद्धा चाललं असतं ना. त्यावरच सरोज म्हणत असते आबा सॉरी, मला नव्हतं माहिती की माझा पाय एवढा दुखेल म्हणून, पण आत्ता तो एवढा दुखत आहे त्यामुळे मला असं वाटतंय की नाही आता हे सगळं मला जरा कठीणच जाणार आहे असा इथे ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता इकडे मात्र सरोजला त्रास होत असतो. त्यावरच आता कला म्हणत असते सरोज मॅडम असू द्या, आपण उद्याचा राऊंड नाही खेळलात तरी सुद्धा चालेल, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मी तुमच्या तालाला इथे ताल धरेन आणि तुम्हाला तुमच्या इथे स्पीडनुसारच तो स्पीड मी इथे मॅच करण्याचं काम करेल, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू असं इथे ती बोलत असते. पण सरोज म्हणत असते त्याची काही गरज नाहीये आणि त्यावर कला म्हणते बरं ठीक आहे, मी तुमच्या पायाला लेप लावून देते. माझ्या आजीने हा लेप खूपदा वापरलेला आहे, माझी आजी नेहमी वापरायची तसा लेप मी इथे बनवते आणि तसा लेप बनवल्यानंतर तो तुमच्या पायाला मी इथे लावून देते. पण सरोज म्हणत असते नाही त्याची काही गरज नाहीये आणि नकोय मला तुझा लेप वगैरे. आता इकडे आबा म्हणत असतात की हे बघ सरोज असं काय करतेस, मला असं वाटतंय की तू लेप एकदा तू लावून घ्यावास, जर तू एकदा तो लेप लावलास तर बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि तुला आराम सुद्धा मिळेल असं इथे ते बोलत असतात. तर इकडे मात्र कला विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत. आता मात्र इकडे स्पष्टपणे सरोजने सांगितलेलं असतं मुळात मला उद्याची जी स्पर्धा आहे तीच खेळायची नाहीये, उद्याचा राऊंड मला खेळायचा नाहीये असं म्हटल्यानंतर आता इकडे मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि आता रोज अशा पद्धतीने हा राऊंड खेळायचा नाही म्हटल्यामुळे तिला धक्का बसलेला असतो. ती विचार करत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा सरोज मॅडमला इथे त्रास होतोय आणि त्यांचा उद्यापर्यंत पाय बरा व्हायला पाहिजे. आता इकडे आता रोहिणी आणि त्याचबरोबर नैना विचार करत असतात नाही अगदीच आम्हाला हवं तेच आणि आम्हाला पाहिजे त्याच पद्धतीने हे सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला सुद्धा तुम्हाला ह्या स्पर्धेतून कायमचं बाद सुद्धा करायचं होतं असं इथे ती बोलत असते. त्यावरच
रोहिणी मनातच म्हणत असते, मला फक्त इथे तुम्हाला ह्या स्पर्धेतून बाद करायचं नाही, तर मला फक्त आणि फक्त इथे तुम्हाला कलाला आयुष्यातूनच उठवायचं आहे, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र रोहिणी म्हणत असते, आता उद्याचाच प्लॅन ठरणार आहे की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि कशा पद्धतीने आता तुम्ही हा डाव जिंकताय तेच मी पाहणार आहे, असं इथे ती बोलत असते. आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अद्वैत आणि त्याचबरोबर इतरांनी सगळ्यांनी जी कला आहे, कलाला इथे तिच्या खोलीपर्यंत निहून पोहोचवून ठेवलेलं असतं आणि तिच्या खोलीपर्यंत निहून पोहोचवल्यानंतर आता इकडे जी कला आहे, कला विचार करत असते की अद्वैत काय झालेले चांदेकर, सरोज मॅडम आत्ता बरे आहेत का, आणि त्याचबरोबर त्यांचा जो पाय आहे तो कसा आहे असं ती विचारते. त्यावरच तो म्हणत असतो, नाही आत्ता तरी बरी नाही आहे आई, तिचा पाय खूप सुजलेला आहे. आणि तेव्हा कला विचार करत असते, जर असं होणार असेल तर उद्या काय करायला पाहिजे, आणि त्याहूनही पेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सरोज मॅडमला इथे काही जरी झालं तरी सुद्धा इथे त्यांनी ह्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, मग मला त्याकरिताच काहीतरी करावं लागेल असा इथे ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर काय करू, तेव्हा तिच्या मनामध्ये लगेचच एक आयडिया येते, आजोबा नक्कीच मला मदत करतील, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेचच धावतच आता इकडे ती आजोबांकडे जाण्याचं काम करते. आजोबांच्या खोलीत गेल्यानंतर ती आजोबांना म्हणत असते, आजोबा माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. त्यावर लगेचच आजोबा म्हणतात, बोल ना काय काम होतं. आता लगेचच कला म्हणत असते, आजोबा खरं सांगू का, मला तुमची थोडी मदत हवी. अच्छा काय मदत हवी ते सांग बरं मला तू. आजोबा मला एक गोष्ट सांगा ना, जेव्हा सरोज मॅडम आणि त्याचबरोबर आजी म्हणजे शारदा आजी इथे मंगळागौर खेळायच्या तेव्हाचा एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो वगैरे काही आहे का, मला तो हवा होता. त्यावर लगेचच आबा म्हणत असतात, अगं माझ्याकडे तर तसं काही नाही आहे, पण कशासाठी हवाय. नाही आबा हवाय, प्लीज सांगा ना, मला पाहिजे फोटो. अच्छा असं म्हणतेस, मग एक काम कर, हा जो फोटो आहे ना तो तुझ्या नवऱ्याकडेच असेल, जाऊन बघ, तो त्याच्या लॅपटॉपमध्ये बऱ्याचदा मी ठेवलेला आहे किंवा त्याच्याकडे पाहिलेला आहे. इकडे आता आबा म्हणत असतात, ही कला सुद्धा अगदी सरोजसारखी आहे, म्हणजे सासूवरच गेलेली आहे. कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती लगेचच करते. आता अद्वैत त्याच्या खोलीमध्ये असतो आणि अद्वैत खोलीमध्ये असताना तो त्याचं काम करत असतो. कला धावतच त्याच्याकडे येते आणि म्हणत असते, चांदेकर मला ना तुझा हा लॅपटॉप पाहिजे आहे, तेव्हा मला एक खूप अर्जंटमध्ये मेल करायचा आहे, असं ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर लगेचच अद्वैत म्हणत असतो, हा घे ना, पण लईच अर्जंट, पासवर्ड सांग ना प्लीज. त्यावर तो म्हणतो, घे ना चालूच आहे, असं म्हणून लगेचच आता कला लॅपटॉप समोर जाऊन बसते. आता कला लॅपटॉप समोर जाऊन बसते आणि खूप जास्त शोधाशोध केल्यानंतर फायनली तिला तो व्हिडिओ इथे सापडत असतो. तिला तो व्हिडिओ तर इथे सापडतो, पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अद्वैत झोपण्याची तयारी करत असतो आणि झोपताना तो तिला गुड नाईट असं म्हणतो. आता गुड नाईट म्हटल्यानंतर कला लगेचच त्याला गुड नाईट म्हणते आणि जो मोबाईल लॅपटॉपमध्ये व्हिडिओ सापडलेला असतो तो ती स्वतःच्या मोबाईलमध्ये सेंड करून घेत असते. फायनली आज तिचं काम झालेलं असतं. जी खचलेली सरोज आहे किंवा स्पर्धेमध्ये भाग न घेणार अशी म्हणणारी जी सरोज आहे ती ह्या व्हिडिओमुळे कदाचितच आता इथे ती स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकते असं इथे तिला वाटत असतं. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि त्याहून तर तेवढाच रंजक असा होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो की आता इकडे सरोज झोपलेली असते आणि कलाने इथे तिने तिच्या आजीप्रमाणे जो लेप असतो तो लेप घेऊन इथे ती सरोजच्या खोलीमध्ये येते. सरोजच्या खोलीमध्ये आल्याबरोबरच ती आता सरोजचा सुजलेला पाय ती पाहते. सरोजचा सुजलेला पाय पाहिल्यानंतरच त्यावरती तिथे लेप लावण्याचं काम करत असते. आता त्या पायाला लेप लावून नक्कीच सरोजला आराम पडेल असं तिला वाटत असतं. सरोज इकडे गाढ झोपलेली असते. तिला तर ह्या गोष्टीची कसलीच खबर सुद्धा नसते आणि कला विचार करत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि नेहमीप्रमाणेच इथे जो सेकंड राऊंड असतो त्याच्यासाठी जायचं असतं. इकडे आतापर्यंत तरी सरोजने नाहीच बोललेलं असतं, तिने हो बोललेलं नसतं. आता स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यानंतर सरोज आलेली नाही, तेव्हा अद्वैत म्हणत असतो, खरे तू काय करणार आहेस. पण कला म्हणते, अद्वैत चांदेकर माझा विश्वास आहे की नक्कीच सरोज मॅडम येतील. त्यावरच आता इकडे जे बांदेकर आहे ते म्हणत असतात, काय झालेलं आहे, कसला प्रॉब्लेम आहे का. त्यावर कला लगेचच म्हणत असते, माझ्या पार्टनर माझ्या सासूबाईच्या आहेत ना, त्या आत्तापर्यंत आलेल्या नाही आहेत आणि येतील की नाही ते सुद्धा मला माहिती नाही आहे, अशा पद्धतीने तिने इथे बांदेकरांना सांगितलेलं असतं.
प्रेक्षकांनो, इथे हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे की कलाबरोबर पुढचा राऊंड खेळण्यासाठी सरोज येईल का, त्याचबरोबर नैना आणि रोहिणीच्या कुरघोडीवर मात करून कला आणि सरोज इथे हा खेळ जिंकतील का, हे पाहणं तेवढंच रंजक असतं. तर पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.